नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आपण शूट करणार आहे. जवळजवळ 1.5 महिना झाला आपला ब्लॉग काही आपल्या चॅनलवरती आला नाही. तर आज संडे आहे आणि सुट्टी असल्यामुळं आज आपण कोण कोण आहे या ब्लॉगमध्ये. तर आपल्याला न्यू मेंबर्स आहेत, बाकीचे पुढे कळेलच तुम्हाला कोण कोण आहे. तर आता आपण पुण्यातून निघत आहे. सकाळी आता किती 7:30 वाजले. जुन्नर या ठिकाणी आज आपण जाणार आहे. तर कोण कोण जाणार आहे तर आता माझ्यासोबत इकडं आहे, हे आहे इकडं, इकडं बघ, हे आहे चंद्रप्रभा. आणि चेहरा तुम्हाला पुढे दिसेलच आपल्या ब्लॉगमध्ये, तुम्ही कंटिन्यू करा पुढे. आणि काही मेंबर्स पुढे गेलेले आहेत, ते कोण आहे तुम्हाला कळेलच. खूप अशी धमाल होणार आहे. तोपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या, टाटा आणि सोबत आपलं एन्जॉय करा. आता आपण नारंगाव सोडलं आहे. नारंगावच्या पुढे आपण हे पाठीमागे तुम्ही चौक इकडं बघू शकता. इकडं रोड गेला समोर, तो जातो ओतूरला जातो. आता आपण इकडं जुन्नरला जात आहे. इकडं समोर गेला हा रोड जुन्नरला जातो आहे. आता जुन्नरला जातो आहे आणि आपल्यासोबत हे बघा अजून 3 मेंबर्स होते, त्यांची गोळ्या करून देतात. हा तर तुम्हाला माहीतच झाला, हा विशाल, हा छोटा भाऊ आपला. हे 2 तर माहीत असेल. तिकडं तोंड बांधले आणि इकडं माझ्या पाठीमागे पण आहे. हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच तुम्हाला. आता नाही कळणार, ते अजून टाईम आहे. आपला ब्लॉग आपला खूप मोठा होणार आहे, पुढे कळेल तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू करा पुढे. तर चला आता निघूया आपण. तर आता आपण फायनली जुन्नरमध्ये आलो आहे. आपण जुन्नर पाठीमागे तुम्ही बघू शकता, इकडे सिटीतून जुन्नर सिटी आहे, तिकडून आता पुढं आलो आहे. इथं पुढं त्याची तुम्ही बघू शकता. समोर हा रोड गेला, हा इकडे नाणेघाटला गेला, आणि इकडे गेला हा लेण्याद्रीला गेला, आणि इकडे लेफ्ट साईडला गेला. इकडं बघू शकता. आता तुम्हाला ही स्वाती आणि ही आहे चंद्रप्रभा, आपली मेवणी. त्या बघ, आता तरी दाखव. हाय कितीला बघितलं तुम्ही. इकडं आहे छोटा भाऊ, इकडं आहे विशाल. तर असा आपला ग्रुप आहे आता. आणि वरती जाऊन आता बघूया आता काय काय होतंय कसं. आणि इकडे जायचं आता आपल्याला. परत बांधलं बरं का. तर फायनली आपण आता पायथ्याशी आलो आहे. इथं तुम्ही इकडे गाड्या तुम्ही बघू शकता, इकडे पार्किंगची सोय आहे. मग आता इकडून वरती जायचं, इकडे पुढे काम चालू आहे वाटतंय. तर आता इथूनच वरती जावं लागतं असं मला वाटतंय. आता वरती चालू आहे आपण. आता इथे गाड्या पार्क केल्यात आपण इकडं. चला काय निघायचं. तिला असते बरं का, ती मेवणी आपली. इकडं तुम्ही बघू शकता कसं आहे खतरनाक. हे किती वाजलेत रे आता? वाजलेत किती? 7:30. 7:30 आपलं निघायला उशीर झाला. आपण किती 3 वाजताच निघायचं होतं, पण काय करणार आता, थोडासा प्रॉब्लेम झाला. इकडे तुम्ही बघू शकता. आणि हे असे 4 मेंबर्स, पुढे 2, पाठीमागे 2, आणि मी त्यांच्या पाठीमागे. हां, आणि इकडे पाठीमागं ग्रुप आहे तिकडं. हे लय पळू नका ना, अजून किती वर जायचे, लय पळू नका ना. चल एनर्जी केले का तो. हा येणं दोन चहा प्यायल्यावर का आपण चहा प्यायला थांबलो होतो, ते आपण ब्लॉग शूट नाही केला. बघा तोंडलं
दिसली का? हाय कर ना. हाय हाय. इकडं असं आपण आता ज्या ठिकाणी आलो इथं तुम्ही पाठीमागे इकडे बघू शकता. इकडं काम चालू आहे. इकडंच गाडी पहिले इकडंच गाडी लावायचो. मग खेकडा नेला त्यांनी काढून माझा क्लेजर काढायला नेला. ए तुम्ही येडवण नाही करू. नाही नेणार रोले. सध्या तू आले याच्या आधी कधी कधी का 2-3 बार बघा 2-3 वेळेस येऊन गेलेले. मी पण येले. हे पाठीमागचे गँग नाही आली. इकडचे ही नाही आली. ती कधी लहानपणी आली ती का काय तिला आता घेऊन आलोय. आता किती चेंज झाला असेल का? हां किती चेंज झालं तेव्हा कसं होतं आता कसं आहे? हां दिसतंय का काही फरक? लय फरक आहे ना? काय हो फरक आहे. मग आता पण दिसते. आता सगळे दिसतात. अरे इकडे गाडी येते. आपण गाडी खालीच लावली. आता येताना परत खाली जायला लागणार आपल्याला. आपण बसमध्ये बसमध्ये जायचं. हां तर आता आपल्याला आता पहिला दरवाजा लागलेला आहे. इथं तुम्ही बघा माझा दरवाजा इथं माहिती दिलेला आहे. हा पहिला दरवाजा. तर एंट्री करतोय आपण आतमध्ये. आतमध्ये आलोय. इकडं बाहेर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फुलं आपल्याला पाहायला दिसतात. हे काय झालं यांना काय मग अजून लय लांब जायचं आपल्याला. आता हे पहिला दरवाजा लागले. आता पुढं कोणता लागतोय काय माहीत नाही. आता जावं जसं कोणकोणते दरवाजे लागतात आता दिसेलच आपल्याला. हां तुला माहिती आहे का काय का? तुला माहिती आहे पुढचा दरवाजा माहिती आहे का? लाईव्ह बघायचा आपण काय असेल ते दिसेलच तुम्हाला पुढे. आता सगळं झालं पण आपण पाण्याची बॉटलच नाही आणली. मी म्हणत होते भूक लागली. भूक लागली. पाण्याची बॉटल नाही भूक लागली. नियोजन फसला आपला. मला भूक आपला गॅस तर घेऊन यायला लागतो. मला भूक कंट्रोल होत नाही. मग मी काय म्हणत होतो निघायच्या वेळेस ऐकलं नाही. सकाळी कोण खातं बाबा एवढ्या सकाळी 4 वाजता. हा कामावरून आलं असं मग ठीक आहे. बरोबर आहे तुझं पण नाही पण सकाळी खालच पाहिजे थोडं. समोर आता आपल्याला दुसरा दरवाजा लागलाय. समोर तुम्ही वरती बघू शकता. इथं नक्षी कसली तरी छायाचित्र वर दोन्ही बाजूला दिले आणि वरती नंदी. हा आहे गणेश दरवाजा. प्रत्येक दरवाजाच्या पाठीमागे इकडं आता असं बोर्ड आपल्याला लावलेलं दिसेल. त्याच्यावरती कोणता दरवाजा आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे. आता गणेश दरवाजा आपण आतमध्ये आलो. गणेश दरवाजा आता समोर एक आहे. हा थोड्याच अंतरावर आहे. तो पाठीमागे गेला तो जास्त होता. थकले का? हो एनर्जी लो झाली. हो इकडे फोटो काढा. ओके सगळं होईल. दिवस बाकी आहे आपला अजून पूर्ण. सर तुमचं काय चालू आहे? काय नाही बसलाय. थकलाय का? नाही थकलं नाही. एनर्जी आहे म्हणजे अजून. हे बघा ग्रुप आला यांचं फिरायला पूर्ण ग्रुप आला. खुर्च्या बिरच्या घेऊन आले. काय नियोजन आहे वरती? काय नियोजन काही वरती? आता आपण आलो आहे तिसरा दरवाजापाशी. तिसरा दरवाजा आधीच तिकडे पोहोचण्याआधी आपल्याला इथे एक झाड लागते. आता बघा इथं चिंचेचं झाड आहे. त्याला चिंच पण आहे. तुम्हाला दिसलं का चिंच? असं चिंचेचं झाड असते. तुम्हाला माहीत नसेल तर बघून घ्या. पानं बिनं बघून घ्या. तसं सगळं
काय काय आहे या गडावरती तुम्हाला दाखवायला लागतं, तुमच्यासाठी करावं लागतं सगळं. हे बघा, हा इथे एक दरवाजा होता वाटते पहिला, हा पडलेलं आहे समोरचा दिसतोय आपल्याला. कसला खतरनाक दिसतोय बघ. हा कोणता दरवाजा आहे आता? पीर दरवाजा लागला आपल्याला. हा पीर दरवाजा बघा, पूर्ण दगडामध्ये कवरले दगडे. दरवाजे तुम्ही बघा ना कसे, खेळे बघा किती मोठमोठा आहे दरवाजे. का काय बघ ना स्वतः, एवढा मोठा. बघितलं का कधी असा दरवाजा? हां विशाल तू रे कधी बघितलं? जस्ट लाईव्ह बघितले विशाल ना, लाईव्ह बघितलं बरं का, स्वतः मी बघितलं. हे बघ फुलंच फुलं, तुला फुलं लागत होती ना? हे बघा वरती बघा कसला व्ह्यू आहे खतरनाक. पण ते असं गुच्छ पाहिजे. गुच्छ पाहिजे ते आपल्याला इकडे नाही भेटणार, ते आपल्याला कुठे भेटत? बाजारात भेटेल, इकडे नाही भेटणार. इकडे विश्रांतीसाठी इकडे बसायचं. गार्डन इकडं बसायला गेलं. इकडं टेबल. हे बघा, हा आहे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजे तुम्ही ही नक्ष तुम्ही बघू शकता. हे खिळे, हे बघा किती मोठा दरवाजे. इकडे एक इकडे पार करण्यासाठी दरवाजाच्या आतमध्ये, म्हणजे इथं माऊली थांबायची, कोणी येऊ नये म्हणून. आतमध्ये आलं कोणी लगेच हल्ला करायचा इथून दोन्ही साईडला असे. तर बऱ्यापैकी वरती आलोय, 50% वरती आलोय. इकडे वरती बघा पाण्याचा टाके इकडे वरती, जाऊन तर बघू आपण कसं काही पाणी. पूर्वी इथे पहिल्यांदा ना ओपनच राहायचं, पण आता आहे ना वन विभागाने कंपाऊंड केलेलं आहे, त्यामध्ये खराब वगैरे काही जाऊ नये म्हणून. हे बघा अयो चक्क कडक उन्हाळा चालू आहे आणि त्यामध्ये असं पाणी, अजून पाणी आहे बघा. इथं एक पाण्याचा टाके, इकडे एक आहे बाजूला. मी जवळजवळ मला वाटतंय 2 वर्ष झाले, 2 वर्षापूर्वी आलो होतो ना, त्यावेळेस काहीच नव्हतं, हे सगळं ओपन होतं. हे बघा आता हेच पाण्याच्या टाके जागी इकडं तिकडे एक आहे, हा एक आहे, आणि याच्या समोरच इथं हा एक आहे. हे बघा इथं अशी झाडांची नाव आहेत. इथं काळा कुट्टा हा झाड आहे. काय माहिती कुठे हे नाव तर दिले आपल्याला. हा बघा हा चाफा, हा असा चाफा. हा कोणता ग? हा साग. मला एवढं नाही माहिती, एवढं स्वतःला माहिती. कसं आहे ओके. तर आपण आता मंदिराकडे आलोय. इकडं शिवाय देवीचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे इकडे आलोय आपण आता. हे बघा मंदिराचे असं कमान आहे, इथून दरवाजे. हा इथं पण दरवाजे तुम्ही बघू शकता, सगळीकडे दरवाजे असे बघायला भेटतील आम्हाला. हे समोर आहे हे मंदिर, आणि हे बघा हे अशोकाचं झाड इथं किती मोठं. बघा मंदिर आहे, इथं मंदिराचं माहिती दिलेली आहे. इथं वरती मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये अशा 3 भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
मंदिर आणि इकडे समोरचा मंदिराच्या समोर हा दिसणारा हा परिसर तुम्ही बघू शकता. किती सुंदर असा. सकाळचे 9:30 वाजले. वरती जातोय मंदिराचं, शिवाय मंदिराचं दर्शन घेतलं. आता वरती जातोय आपण. आता हे बाकी 4 जण कुठे गेलेत काही सांगता नाही येत. बघू आता कुठे भेटेल. वाटलं होतं मग ते पुढे सिक्युरिटी होते ना, वनरक्षक अधिकारी, ते पाहणी करणार कोणी एकत्र करून नाही म्हणत, ते सांगत होते मंदिर बंद आहे. नाही, मंदिर चालू होतं. सांगतो की आता दर्शन झाले. आता वरती जातो आपण. समजा तुम्ही येऊ शकता. पाठीमागे बघू शकता इथे थांबले पुढं. म्हणलं गेले का काय. चला, तुम्हाला म्हणलं होतं मंदिर चालू आहे, आले नाही तुम्ही. चालू होतं संध्या. ही म्हणली ना, जाऊ दे, तिला दिवसातून आले. कधी ते बारीक होते तेव्हा आले होते. तिला माहितच नसेल आता. कोण होता का त्या सिक्युरिटी होता इथला, तो बंद आहे. हे कोणीच नाही आलं, पण मी एकटाच गेलतो. होतं चालू. अयो, अजून किती वरती जायचा. चला, किती वाजले टायमर नको. हार मानायची नाही. ते गाडीवरचा ड्राईव्ह आहे, तिचा ड्राईव्ह अशा वरती जायला तुझं नाही माहिती आहे का. ते झाडांमधून जायला लागलं जागीच वरती. त्याच्यामुळे म्हणलं आपलं जाऊ दे, उजेडे आलंय, पायरी मार्गाने जावं आपलं. मी पण लय दिवसात आलोय, जवळजवळ 2 वर्षापूर्वी आलो होतो. 2 वर्षापूर्वी आता आलोय. ते मागे आपण पाण्याचे टाके बघितले, त्या पाण्याच्या टाक्याला वरतून कंपाऊंड येऊन काहीच नव्हतं, पूर्ण ओपन होतं. 2 वर्षात एवढं बदल झाले. म्हणजे तटबंदी पण खूप पडलेली होती. आता बऱ्यापैकी किल्ल्याचं काम झाले. हा, काही गरम होते. नसे दुपारी नाही आलो आपण, काम निघाला असतं. पण उन्हात हा बसायचा. आता मेना दरवाजा लागला आपल्याला परत एकदा. हा बघू शकता, तो दरवाजा सगळं आपण आता एंट्री करतोय. वरती बघू शकता, हा मेना दरवाजा. एनर्जी आली का नाही. तुला जीव आला ना, पर एनर्जीला जाते. आता तिला पाणी भेटलंय. आम्ही बिसलरीच नाही आणले, पण आहे पाण्याची सोय आहे वरती. बिसलरी आहे का पण आपल्या. पिऊन घ्या. तुम्हाला पाणी प्यायचे का. हा हो, इकडे आवाजच निघाला. ओके, वरती पिण्याचं पाणी आहे. शक्यतो तुम्ही इथून बिसलरी असले तर इथून भरून तुम्ही तिकडे नेऊ शकता. तिकडे आहे का नाही काही सांगता नाही. अयो, अजून किती जायचंय. किती जायचंय एकदा सांगतो आपल्याला. आडवा जायचंय. हे बघा, इथं आता आपल्याला दिसतं इथं अंबरखाना म्हणजेच धान्य गोठा. हा 1717 किंवा 16व्या शतकात असं बांधलेलं आहे हे अंबरखाना आहे. धान्य गोठा तुम्ही बघू शकता. पूर्ण आता म्हणजे पूर्ण पडलेले तटबंदी. आतमध्ये कसे बघूया आपण. आतमध्ये पण जाणं गरजेचं आहे. हे बघा, असं लाकडाचं केलं इकडं. हे दरवाजा आहे इथं. हे बघा, पूर्ण दगडांमध्ये. हे असं आहे आतून.
2 वर्षापूर्वी नाही हे तटबंदी इथली होती. मी 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा होते, पण आता पडले ते. याच्यावर तर नाही गेला त्या पायऱ्याने चढून तिथून वरती आहे पूर्ण अंबरखान्याच्या वरती. वरती का? मी ओतूरची आहे. ओतूरचे? आम्ही राजनीचे आहेत. या राजनीच्या आहेत, ह्या सातारा हां. सांगा सगळे राजस्थान जेऊर अयो, राजस्थान? हा राजस्थान एवढं लांबून? करमाळा जेऊर. फर्स्ट टाइम आले का? हा मी इथलीच आहे. त्यांना जाऊ. हा, तुम्ही इथलेच आहेत. त्यांनी आणले आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स इथं आल्यावरती? मस्त, एकदम छान. मी अजून तर पुढे लय भारी जन्मस्थान, पुढे कडे लोटे वर्षातून एकदा सोनेरीला येते. दरवर्षी. पहिल्यांदाच येतात मुलं इकडे. हो ना? पहिल्यांदाच आले. हे काय नाव काय चॅनलचं? मोहन घोडे ब्लॉग. इथलेच आहे. हा, गोडे याचं कुठले? आम्ही फोपसंडे कोपरा मांडव नाही का? अच्छा, नाव काय बोले? मोहन घोडे ब्लॉग. ओके, थँक्यू. वेलकम. आता आपण वरती जातोय. त्या मावशीने आपल्याला इकडं वरती जायला सांगितलं होतं. तर वरती जाऊन बघू. अजून तर वरती गेलो नाही मी. वरती कसंही बघू आपण. खतरनाक व्ह्यू आहे वरती, बघू शकता. हे बघा, हे कशासाठी केलं असेल तुम्ही सांगू शकता? आतमध्ये बघा कसलं व्ह्यू आहे. धान्य कुठं खाली आता मटेरियल ठेवले. हे वरून पाहण्यासाठी मला वाटतंय. वरून हे धान्य म्हणजे टाकीत असतील खाली साठा करण्यासाठी. हे बघा, एक नंबर व्ह्यू. हे झाडं तुम्ही बघू शकता समोर. खतरनाक व्ह्यू. हेच पाहण्यासाठी आपण आलो होतो या शिवनेरी किल्ल्यावरती. एक नंबर व्ह्यू बघा तुम्ही. पाठीमागे निसर्ग आणि हे असे झाडे बघा, रंगबिरंग. हे गुलमोहराचे झाडे हे असे. खतरनाक व्ह्यू. ते 4 तर गेलेत कुठे. हे बघा, हे इकडं म्हणजे 2 वर्षापूर्वी आलो होतं ना, हे पूर्ण होतं. हे आता पडलेले खाली. हे असं आहे. तर आता इथून पुढे आपल्याला पक्षी दिसणार. पक्षी असे चित्र दिसणार, त्यांची नावं दिसणार. आता कोणकोणते पक्षी आपल्याला या एरियामध्ये दिसणार ते पक्षी आपल्याला इथं दाखवणार. तर इथं काय ईदगाह, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ. हां, हे बघा, हे पूर्ण शिवनेरी किल्ल्याचं इथं नकाशा दाखवलेला आहे. कुठं काय काय बघायला भेटणार आहे हे असं दाखवलेलं आहे इथे. बदामी तलाव, कडेलोट, इंदगाह, कोळी चौतारा. आणि हे असे इकडे पण आहे अजून दरवाजे, गणे दरवाजे, कोणकोणते दरवाजे आहेत ते. म्हणजे या किल्ल्यावरती काय काय पाहायला भेटणार आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. नकाशा पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे काय धान्य, डाळी बिळी ठेवायला. ही कोणती मशीन आहे? यंत्र. हे कसं आणलं असेल एवढ्यावरती? जरा विचार करा तुम्ही. हे बघा इकडं काय म्हणते. हे माकडू काय म्हणते? शिवाजी महाराज काय? बरोबर आहे. चला कुठं असं सांगा जा ना. कोणी सांगितलं? काळा होता. मी दाखवलं काळा. तिथेच आमचा कार्यक्रम झाला असता. गाडी आली असती तर. सांगत आहे नाही चष्मा वरती डोक्याला. हा, चष्मा गेला. इथं खाली येतील ना आता. कुठं खाली येतील ना दुकानात पण लागत असेल काय माहिती. मग चल लवकर. मग हे बघा, मी काय बोलत नाही, तुम्ही प्राणी बघून घ्या. खाली नाव पण आहे, कोणता प्राणी बघून घ्या. इकडे खाली पाण्याच्या टाकीत ते आता पूर्णच पाण्याच्या टाकी संपलेलं आहे खाली. आणि इकडे पण पक्षी आहे आता पुढं. या बाजूला अशी झाडे लावले. झाडं प्रत्येक झाडावरती नाव आहेत. कोणतं झाड आहे? पांघरा, पिलमोहर, येन. हे बघा हे पक्षी सुगरण. हे बघा सुगरण आहे. कोल्हा. इंग्लिश में बोलते हैं क्या बोलते हैं?
जॅकेट जॅकेल 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 कोली कोली नाही कोल्हा आहे. हो काय तुझ्या पाठीमागे येतो बघितला नव्हता पण बघितला आता. हे बघा हा हे नीलकंठ पूर्ण निळा 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 पक्षी आहे हा इंडियन रॉलर नीलकंठ. इंडियन रॉलर ओके डन. समोर दिसते आपल्याला ते जे जन्मस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या जन्मस्थानाच्या आधीच इथं आपल्याला काहीतरी असं बघायला भेटते. तर इकडे काय आहे आता आपण पाहण्यासाठी आता इकडे जातोय. बघू आपण. हे बघा हे असलं आहे काय आहे इथे. ते इथं आपल्याला इथं बाहेर इथं वरती मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये अशा तिन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. ही आहे कमानी मशीद. आणि इकडे त्याच्या समोर इकडे पाण्याचं टाके. हे बघा अजून पाणी आहे इकडं. आणि खाली दिसतंय हे जुन्नर. इकडे बघू शकता. हे बघा ही एकच खोली आपल्याला इथं पाहायला भेटते. ती पण अर्धीच आहे पूर्ण खोली नाही. हे आहे इथं समोर आपल्याला हे दिसतंय हे बदामी टाके. हे बदामी टाके हे म्हणजे पाणी साठण्यासाठी इथं घोडे आणायचे. ते घोडे धुवायचे इथं घोड्याला पाणी पिण्यासाठी. इकडं हे बघा किती मोठे. आणि इकडेच आता त्याच्याच बाजूला इकडे ही हा इकडं वाट गेली ही खाली तिकडे लोटकं जाते. तर आता आपण कडे लोटकं खाली जातोय. बघू शकता कसला खतरनाक व्ह्यू आहे. पूर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. पुढे चाले स्वाती. इकडे चाले छोटा भाऊ आणि मिवणी आणि तो विशाल. ते तीन खाली आम्ही दोघं वर. तर खाली जातोय. मला जुन्नर नसेल माहिती. जुन्नर दाखवतो. जुन्नर बघून घ्या कसला खतरनाक व्ह्यू. हे खाली दिसतंय हे जुन्नर तालुका. Like, comment, and subscribe.